तुम्ही मॅनिफेस्टेशन करताना फक्त इच्छा मागता की तिचा पूर्ण मार्ग सुद्धा ठरवून ठेवता? कारण कधीकधी आपण ड्रीम नाही तर त्याचा एकच मार्ग पकडून बसतो. समजा तुम्हाला दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवायचे आहेत. तुमच्या मनात लगेच येतं मला फक्त ह्याच जॉबमधून ते मिळाले पाहिजेत. पण जर त्या जॉबमध्ये ग्रोथची संधी नसेल तर? कदाचित दुसरा जॉब, कदाचित बिझनेस, कदाचित एखादं नवीन स्किल, कदाचित एखादी अनपेक्षित अपॉर्च्युनिटी तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्याचा वेगळा मार्ग असू शकते. अगदी नातेसंबंधामध्ये देखील हे लागू पडतं. तुम्हाला आयुष्यात प्रेम आणि योग्य साथीदार हवा आहे ना, मग हीच व्यक्ती पाहिजे असं म्हणू नका. कारण तुमचं त्याच व्यक्तीवरती लक्ष केंद्रित होतं, पण तुमच्यासाठी योग्य असलेली दुसरी शक्यता दिसत नाही. तुमच्या इच्छेबद्दल क्लॅरिटी ठेवा, पण त्याच्या मार्गाबद्दल फ्लेक्झिबिलिटी ठेवा. एक सुंदर उदाहरण बघूया. तुम्ही एखाद्या शहरात जायचं ठरवलं. डेस्टिनेशन निश्चित आहे, पण गुगल मॅपवर तुम्हाला सांगते की हा रूट बंद आहे, दुसऱ्या मार्गाने जा. तुम्ही मॅपवर रागावून नाही मला ह्याच रस्त्याने जायचं आहे असं म्हणाल का? नाही, कारण तुम्हाला डेस्टिनेशन महत्त्वाचं आहे, तो रूट नाही. मॅनिफेस्टेशनमध्ये देखील हेच होतं. कधी आपण म्हणतो की मला हेच व्हायला हवं होतं, पण काही महिन्यांनी मागे वळून जेव्हा पाहतो तेव्हा जाणवतं चांगलं झालं ते माझ्या मनासारखं झालं नाही. कारण त्यावेळी आपल्याला फक्त एकच मार्ग दिसत होता, पण लाईफकडे अशा अनेक शक्यता होत्या. तुमच्या ड्रीमला पकडा, पण त्याच्या एका छोट्याशा मार्गाला पकडून बसू नका. तुमची इच्छा स्पष्ट ठेवा, तुमची ॲक्शन मजबूत ठेवा आणि मार्गासाठी मन खुलं ठेवा. कदाचित तुम्ही ज्या मार्गाची वाट पाहत आहात त्यापेक्षा सुंदर मार्ग तुमच्यासाठी तयार असेल. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या ड्रीमवर विश्वास ठेवतोय की फक्त एका ठराविक मार्गावरती? जर तुम्ही तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवणार असाल तर कमेंट करा, आय एम ओपन टू बेटर पॉसिबिलिटीज. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.